अस्लम शेख यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चाने आंदोलन केलेलं आहे। हे आंदोलन सध्या सुरू आहे। मंगलप्रभात तोढांना अस्लम शेख यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे। मालाडच्या मालवणीमधील फायर ब्रिगेड समोर भाजपचं आंदोलन सुरू आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी अक्षय मंकनी यांच्याकडून घेऊयात। अक्षय, आपण पाहतोय भाजप युवा मोर्चाने हे आंदोलन सुरू केलेलं आहे। मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे, काय अपडेट? नक्कीच सेजल, सध्या आपण पाहू शकतो की मालाड मालवणीच्या फायर ब्रिगेडच्या समोर भाजप युवा मोर्चाचं आणि भाजप कार्यकर्त्यांचं हे सगळं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हातामध्ये वेगवेगळे प्लॅकार्ड घेऊन आमदार काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांच्या विरोधातलं हे आंदोलन भाजप युवा मोर्चाकडनं केलं जात आहे। मंत्री मंगलप्रभात लोढा यांना काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी जीवे मारण्याची धमकी दिलेली होती। या सगळ्या आरोपांसंदर्भात आता भाजप जी आहे ती आक्रमक झालेली आहे आणि अस्लम शेख यांच्यावरती गुन्हा दाखल करून घेण्यात यावा अशी मागणी जी आहे या सर्व भाजप कार्यकर्त्यांकडून होताना पाहायला मिळत आहे। या सगळ्या परिसरामध्ये मोठा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। कोणत्याही आंदोलनादरम्यान अनुचित प्रकार घडू नये याकरता मुंबई पोलिसांनी या ठिकाणी खबरदारी घेतलेली असल्याचं पाहायला मिळते आणि आपण पाहू शकतो की भाजपचा संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या मोठ्या घोषणाबाजी जी आहे ती त्यांच्याकडनं अस्लम शेख यांच्या विरोधात दिली जाते आणि हातात प्रभू श्रीरामांचे झेंडे घेऊन या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते आंदोलनात उतरलेले असल्याचं पाहायला मिळतंय। या संपूर्ण ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाच्या जवळपास 100 ते 200 मीटर अंतरावरतीच आमदार अस्लम शेख यांचं जनसंपर्क कार्यालय आहे। त्या कार्यालयावरती देखील भाजपचे हे सर्व आंदोलन करणारे कार्यकर्ते जाणार असल्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। सेजल, निश्चितच धन्यवाद अक्षय दिलेल्या अपडेट्ससाठी। तर अस्लम शेख यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चाने हे आंदोलन आता सुरू केलेलं आहे। मालाडच्या मालवणी परिसरात हे आंदोलन होत आहे। पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जेनं आत्महत्या केली आहे। गौरीचे पती अनंत गर्जे, नणंद शीतल गर्जे आणि दीर अजय गर्जे यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। मारहाण करत मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हा गुन्हा आता दाखल करण्यात आलेला आहे। काही महिन्यांपूर्वीच अनंत गर्जे यांचं लग्न झालेलं होतं आणि आता आपण जर पाहिलं तर ही आत्महत्या नाही हत्या आहे असा कुटुंबियांनी आरोप केलेला आहे। अनंत गर्जे, नणंद शीतल गर्जे आणि दीर या तिघांवरही आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मुलीच्या आई वडिलाला त्यांनी 2 महिन्यापासून सांगत होती ती, पण ते काय पुढं नातेवाईकाला बोलले नाही कधी की असा विषय। ते म्हणले मुलगी नांदती आपली काय बोलायचं होऊन जाईल, पण ते टोकाचा पाऊल झाला त्यांचे वादावाद झाले। काल 1 वाजल्यापासून भांडणं चालू होती त्याची। 7-8 वाजता रात्री फोन आला मुलीच्या वडिलाला, नंतर आईला फोन केला मुलीच्या, माझ्यासमोर तुमच्या मुलीने फाशी घेतली आणि ती गेली। आणि ती गेली म्हणून तो घेऊन आला हॉस्पिटलला घेऊन आल्यावरती हॉस्पिटलला सोडून तो निघून गेला। मग त्यांनी मुलीच्या आईला कमीत कमी सांगणं काम होतं की आमचे भांडणं झालेत, तुम्ही या तिथून बीडहून रडत आली, आता सकाळी FIR घेतलाय। आणि मग त्याला पसार व्हायचं काम काय होतं, थांबायचं इथं नातेवाईकामध्ये बोलायचं काय मिळेल त्याला, त्याच्या पर्सनल गोष्टी तिला माहिती झाल्या म्हणून तो तिला टॉर्चर करायचा माझ्या बासीला। 8 महिन्यापूर्वी लग्न झालं। तर ज्यावेळेस ही घटना घडली आहे त्यावेळेस मी घरी नव्हतो असं अनंत गर्जे यानं स्पष्टीकरण दिलेलं आहे। मी घरी पोहोचलो तेव्हा दरवाजा आतून बंद होता असं अनंत गर्जे म्हणाले। घरात आल्यावर गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत होती असं त्यांनी या दरम्यान म्हटलेलं आहे। गळफास घेतलेल्या अवस्थेतून उतरवून मी गौरीला रुग्णालयामध्ये दाखल केलं असं देखील अनंत गर्जेनं म्हटलंय। तर आपण पाहतोय घटना घडली तेव्हा मी घरी नव्हतो असं स्पष्टीकरण अनंत गर्जेंनी दिलेलं आहे आणि मी घरी पोहोचलो तेव्हा दरवाजा आतून बंद होता असं देखील त्यांनी या दरम्यान सांगितलं। गौरीनं गळफास घेतलेला होता, तिला गळफास घेतलेल्या अवस्थेतून मी खाली उतरवलं असल्याचं आणि नंतर रुग्णालयात नेलं असल्याचं अनंत गर्जेचं म्हणणं आहे। तर पत्नीनं आत्महत्या केल्याचा आक्रोश अनंत गर्जेनं फोन करून सांगितलं असं पंकजा मुंडे म्हणालेल्या आहेत। पोलिसांनी योग्य तपास करून कारवाई करावी असंही पंकजा मुंडेंनी म्हटलंय। तपासात कोणताही कसूर नको, पंकजा मुंडे यांनी प्रेस नोट काढली आणि आपली भूमिका मांडलेली आहे। गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणामध्ये पंकजा मुंडे यांच्या कार्यालयातून ही प्रेस नोट काढण्यात आली आणि या प्रेस नोटद्वारे ही माहिती देण्यात आली।
पंकजा मुंडे यांनी पोलिसांना कारवाई करा असं म्हणणं अपेक्षित आहे. अनंत गर्जे यांची चौकशी करून कारवाई करावी असं अंजली दमानिया म्हणाल्या. गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी अंजली दमानिया यांची ही प्रतिक्रिया समोर आली. त्याची चौकशी नीट होऊन त्याच्यावर जर त्यांनी गुन्हा केला असेल, कारण जसं मी म्हटलं त्या मैत्रिणी ज्या सांगत होत्या की जेव्हा ती हॉस्पिटलमध्ये गेले अमुक वर्ष काम करते, एक मैत्रीण तिला 1.5 वर्ष ओळखते, पण आता फेब्रुवारीपासून आतापर्यंत 9 महिन्यात ते म्हणे बऱ्याच वेळा तिला मारल्याच्या खुणा चेहऱ्यावर दिसायच्या, म्हणजे तिला मारहाणी नेहमी होत होती. हे जेव्हा कळतं तेव्हा दुःख होतं मला की काय बोलावं. आणि काल ती ड्युटीवर होती, 1 वाजेपर्यंत ती ड्युटीवर होती, त्यानंतर ती घरी गेली आणि संध्याकाळी 6:30ला जर हे कळलं असेल तर त्या 5 तासात काय झालं. ती एवढी स्ट्रॉंग मुलगी होती, तिने आत्महत्या केली असं वाटत नसेल. हिचं नाव गौरी पालवे होतं आणि हा जो व्यक्ती होता आनंद गर्जे, हा पंकजा मुंडे, मला खरं त्याच्यात राजकारण आणायचं नाहीये. मला दुःख हे का होत आहे की पंकजा मुंडे यांना तर रात्री कळलं असेलच, पण तरी त्यांनी पोलिसांना फोन करून निदान चांगली कारवाई करा आणि तो माझा पीए असेल तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असं म्हणणं अपेक्षित, तेवढं तरी म्हणणं अपेक्षित आहे. ते त्यांनी म्हणावं अशी मी त्यांना विनंती करते. तर गौरी गर्जेंच्या आत्महत्येची प्राथमिक माहिती आली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि या संदर्भात सविस्तर माहिती माझ्याकडे आलेली नाही असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. पोलिसांनी पूर्ण ब्रीफिंग केल्यानंतरच मी या संदर्भात बोलेन असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दरम्यान म्हटलं. बघा, अजून माझ्याकडे या संदर्भातलं पूर्ण ब्रीफिंग आलेलं नाही. मला फक्त प्राथमिक माहिती त्याची मिळालेली आहे. एकदा पोलिसांनी पूर्ण ब्रीफिंग केल्यावरच या संदर्भात बोलता येईल. दुसरीकडे फडणवीस आणि शिंदेची काल 15 ते 20